आज आपण सुंदर अशी एक शोल्डर बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी 2 9 पीस कट करून घेतलेले आहेत। रुंदी 12 इंच आणि उंची 14 इंच घेतलेली आहे दोन्ही पीसची। प्रथम मध्यवर्ती आपण हा 9 फोल्ड करून घेऊया आणि याला आपण शेप देऊन घेऊया। त्यासाठी बंद बाजूकडून 3 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे आणि पुन्हा बंदासाठी 1.5 इंच अंतरावर खूण करायची आणि खुल्या बाजूकडून उभी 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आणि पुन्हा बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे। आता हा 3 इंचापर्यंत खूण करून आपण हा आयत आखून घेऊया आणि याला आपण राऊंड मध्ये असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुन्हा खुल्या बाजूकडे पण असा आकार देऊन घेऊया। हा आकार आपण आता कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरा 9 पीस कट करून घ्यायचा आहे आणि आपण 2 कापडाचे 12 बाय 14 इंचाचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। हा पीस असा उलट ठेवून त्यावरती 9 पीस ठेवून सर्व बाजूंनी याला आता आपण शिलाई करून घेऊया। आता या दोन्ही पीसला आपण हे 9 पीस जोडून घेतलेला आहे। आता साइडचे जास्तीचे कापड आपण कट करून घ्यायचं आहे। हे जास्तीचे कापड कट करून घेतल्यानंतर याच आकारात आपण 2 बॅगला अस्तरसाठी पीस कट करून घेतलेले आहेत हे कॉटनच्या कापडाचे। आता बॅगसाठी बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 3 इंच रुंद आणि 22 इंच लांबीचे हे 2 कापडाचे पीस कट करून घेतलेले आहेत। तसेच 9 1 इंच रुंद आणि 22 इंच लांबीचे पीस कट करून घेतलेले आहेत। हा 9 या कापडात ठेवून एका बाजूने फोल्ड, दुसऱ्या बाजूने एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून दोन्ही बाजूंवर शिलाई करून घेऊया। आता हे बंद आपले तयार करून झालेले आहे। आता आपण बॅगला बंद जोडून घेऊया, पण त्या अगोदर हे साइडचे अंतर मोजून घ्यायचं आहे। हे साइडचं पूर्ण अंतर मोजून तेवढीच लांबीची आपण पट्टी तयार करणार आहोत। हे अंतर आपलं 34 इंच आलेलं आहे। 1 इंच आपण जास्त पट्टी घेतलेली आहे। 35 बाय 4 इंचाची ही पट्टी 9 त्याच आकारात आपण हे कापडाची पट्टी कट करून घेतलेली आहे। ही पट्टी पूर्ण आता जोडून घेऊया शिलाई करून। अस्तरचं पण आपण त्याच आकारात पीस कट करून घेतलेला आहे 35 बाय 4 इंचाचा। आता प्रथम आपण बंद जोडून घेऊया। या दोन्ही पीसला आपण हा बंद जोडून घ्यायचा आहे। बंद जोडून झाल्यानंतर आता आपण एक पीस घेऊन हा पीस जिथून आपण कट केलं होतं तिथून सुरुवात करायची आणि ही पट्टी आपण आता व्यवस्थित जोडून घ्यायची आहे बॅगला। जास्तीचं कापड आपण आता कट करून घेऊया। एक भाग जोडून झाल्यानंतर आता आपण हा दुसरा भाग घेऊन या पट्टीला जोडून घेऊया। आता हे दोन्ही पार्ट आपण मधल्या पट्टीच्या सहाय्याने जोडून घेतलेले आहेत। आता आपण ही बॅग सुलट करून घ्यायची आहे। सुलट करून घेतल्यानंतर आता आपण हा आकार व्यवस्थित आला आहे का नाही ते पाहायचं। जर व्यवस्थित वाटत नसेल तर थोडंसं आपण कात्रीच्या सहाय्याने आकारात कट करून घ्यायचं आहे। आता ही बॅग आपण थोडी बाजूला ठेवूया आणि अस्तरचा पार्ट ज्याप्रमाणे आपण मेन पार्ट तयार केला त्याचप्रमाणे हा अस्तरचा पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे। खाली एक पीस ठेवून ही पट्टी याला जोडून घ्यायची आणि ही पट्टी जोडून झाल्यानंतर आता आपण दुसरा हा बॅगचा पीस याला व्यवस्थित जोडून घेणार आहोत। आता
आता हा दुसरा पीस पण आपला व्यवस्थित जोडून झालेला आहे। आता ही बॅगचा हा सुलट भाग, अस्तरचा उलट भाग तसाच ठेवायचा आहे आणि त्यात हा व्यवस्थित आत ठेवून घ्यायचा आहे। बंद आतमध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे आणि बंदाला बंद जोडून आपण आता ह्याला पिनअप करून घेतले आहे। पिनअप केल्यानंतर या पूर्ण भागावरती आपण आता शिलाई करून घेऊया। आता हा भाग आपला पूर्ण शिवून झालेला आहे। आता सुलट केल्यानंतर व्यवस्थित आकार यावा यासाठी आपण याला कात्रीने थोडे थोडे कट लावून घेऊया आणि वरच्या कोपऱ्यांना थोडासा आकार कट करून घ्यायचा आहे। थोडासा भाग आपण हा उसवून घेतलेला आहे बॅग बाहेर काढण्यासाठी। आता या उसवलेल्या भागातून ही बॅग आपण बाहेर काढून घ्यायची आहे। आता हा उसवलेला भाग होता त्यावरती आपण शिलाई करून घेऊया। त्यानंतर आतमध्ये हा भाग असा फोल्ड करून पूर्ण भागावरती दाबटीप घालून घ्यायची आहे। आता या भागावरती आपण दाबटीप घालून घेतलेली आहे। सुंदर अशी आपली आता ही बॅग तयार झालेली आहे। आतमध्ये पण आपला खूप मोठा आकार तयार झालेला आहे या बॅगचा। एकदम फिनिशिंग मध्ये आपली ही बॅग तयार आहे। शिवून झाल्यानंतर आपल्या बॅगची रुंदी 14.5 इंच, उंची 11.5 इंच आणि बॅगचे बॉटम 3.5 इंचाचे तयार झालेले आहेत। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।